कुंभ राशी 24, 25, 26 या 3 दिवसात या गोष्टी घडणारच। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशी 24, 25, 26 या 3 दिवसाची 7 मोठी भविष्यवाणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणारही आहोत। जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास एकदम होणार आहे आणि तुम्ही जर नसाल तरीही कुंभ राशींच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तारीख 24, 25 आणि 26 दिवशी एप्रिल 2025 या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या 7 मोठ्या भविष्यवाण्यावर आज आपण या व्हिडिओमध्ये आहे। तुमच्या आयुष्यात काही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात आणि हे तुम्हाला आश्चर्यचकितही करू शकतात। तर असे बदल काय आहेत ते आज आपण पाहून घेऊया। 3 दिवस तुमच्यासाठी इतके खास आहेत, हे कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचे आयुष्य हे बदलू शकते। त्यातील आपली पहिली घटना पाहणार आहोत ती म्हणजे करिअरमध्ये उन्नतीसाठी संधी। 25 एप्रिल रोजी ग्रहांची स्थिती अशी असेल की तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि जर तुम्ही प्रमोशनसाठी प्रतीक्षा करत असाल तर नवीन नोकरीचा विचार करत असाल तर या दिवशी तुम्हाला सकारात्मक संदेश मिळू शकतात। तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा तुमच्या वरिष्ठांशी जर वाद असतील तर तेही वाद मिटतील, तसेच त्यांची नजर तुमच्यावर असेल आणि तुमचा प्रयत्न त्यांच्या नजरेस दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ या दिवशी नक्कीच मिळेल। त्यामुळे हा दिवस तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी अत्यंत योग्य आहे। 25 एप्रिलला तुमच्या नात्यांमध्ये काही बदल दिसून येतील। ज्या लोकांशी तुम्ही दीर्घकाळपासून अनुबंध किंवा अंतरा अनुभवत होता ते अंतर आता मिटू शकते। या दिवशी तुमच्या मनातील काही गोष्टी समोर येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांशी चांगले संबंध निर्माण करू शकतात। कदाचित तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची किंवा नातेवाईकांची भेट होईल आणि सर्व मतभेद संपतील। तिसरी महत्त्वाची भविष्यवाणी ही आहे की पैशाशी संबंधित एखादी शुभ बातमी तुम्हाला 25 एप्रिलच्या दिवशी कळेल। त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते। तसेच ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, विशेषतः जर तुम्ही एखाद्या गुंतवणुकीचा विचार केला असेल किंवा एखाद्या जुन्या आर्थिक समस्येवर तोडगा करण्याचा प्रयत्न करत असाल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येऊ शकतात। जर तुम्ही एखाद्या विशिष्ट गुंतवणुकीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या दिवशी तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते। तसेच चौथी भविष्यवाणी आज आपण पाहूयात, शिक्षण क्षेत्रात यश। जर तुम्ही तुमच्या एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर 25 आणि 26 एप्रिलला तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्यासाठी यशाची शक्यता खूप जास्त आहे। तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या आणि मेहनतीचे फळ मिळेल आणि ज्या क्षेत्रात तुम्ही संघर्ष करत होतात त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकेल। त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणे असे किंवा 12वीची विद्यार्थी CETची तयारी करत असो, त्या सर्वांना यामध्ये यश नक्कीच मिळेल। त्यामुळे तुम्ही ही भविष्यवाणी खरी व्हायची वाट पहा। 5वी भविष्यवाणी म्हणजे आरोग्याशी निगडित आहे। आरोग्याशी संबंधित आव्हाने आणि त्यांचे निराकरण। जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत थोडे चिंतित असाल तर 25 एप्रिल रोजी आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकते। ज्या आजाराशी संबंधित समस्यांची तुम्ही काही गेल्या काळापासून झगडत होता त्यांचे उपचार होऊ शकतात आणि तुम्हाला आजाराशी झगडत असाल तर तुम्हाला यश मिळू शकेल, तसेच त्यात तुम्हाला आरामही मिळू शकेल। 6वी भविष्यवाणी म्हणजे आत्मविश्वास वाढ। या 3 दिवसांमध्ये विशेषतः 24 एप्रिलला तुमच्या आत्मविश्वासात अनपेक्षितपणे वाढ होईल। या काळात तुम्हाला स्वतःला पूर्णपणे नव्या जोमाने आणि नव्या ऊर्जाने भरलेले जाणवेल, तसेच तुमच्या समाजात मान वाढेल। या दिवशी तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव होईल आणि तुम्ही कोणत्याही समस्यांना किंवा अडचणींना सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असाल। 7वी भविष्यवाणी ती म्हणजे प्रवासाचा योग। या 3 दिवसांमध्ये विशेषतः 26 एप्रिलला तुम्हाला एखाद्या प्रवासाला जाण्याची संधी आहे जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। हा प्रवास तुमच्या करिअर किंवा शिक्षणाशी संबंधित असू शकतो किंवा एखाद्या नातेसंबंधाला बळकट करण्यासाठीही असू शकतो। अशा प्रकारे तुम्हाला 24, 25, 26 या 3 दिवसांसाठी जे काही घडणार आहे ते तुम्हाला तुमच्या कुंडलीतील योगानुसार सांगितलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना म्हणजेच कुंभ राशींच्या लोकांना शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।